केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिकेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अण्णा तब्बल 9 वर्षाच्या नंतर पुणेकरांच्या बोटाला महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शाई लागली। खूप चांगलं आहे। खरं तर मधल्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सगळ्याच महाराष्ट्रामध्ये लांबल्यामुळे निश्चित लोकांच्या मध्ये एक अनरेस्ट होता, एक उदासीनता नक्की होती। पण आता हे मतदान होतंय, निवडणूक होतीये। पुणेकर बघा किती उत्साहानं बाहेर पडलेत। आज सगळ्या केंद्रावरती रांगा लागलेल्या आहेत आणि ते पाहता मला असं वाटतं की नक्कीच पुणेकर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा साथ देतील। जे आम्ही काम केलंय मागच्या 11 वर्षात मोदीजींचे सरकार असेल, देवेंद्रजींच्या सरकारच्या काळात असेल आणि 5 वर्षात आम्ही महापालिकेत केलेलं काम असेल, या ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून पुण्यातल्या लोकांनी पाहिलंय। मेट्रो चालू झाली, नदीचे प्रकल्प सुरू होत आहेत, बसेसची संख्या वाढली आहे, उड्डाण पूल होत आहेत, ब्रिज सेपरेटर होत आहेत, नद्यांवरचे पूल होत आहेत, घनकचरा व्यवस्थापनाचे प्रश्न मार्गी लागत आहेत, असंख्य कामं पुण्यामध्ये होत आहेत, हे पुणेकर बघतायत। त्यामुळे मला विश्वास आहे की पुणेकर नेहमीच कामाला, विकासाला आणि या शहराच्या भविष्याला वोट करतात आणि ते मला असं वाटतं की ते म्हणून मोदीजींकडे पाहतात, देवेंद्रजींकडे पाहतात आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची पुन्हा एकदा महानगरपालिकेत पुणेकर काम करायची त्यांना संधी आम्हाला देतील। 120 ते 125 नगरसेवकांसहित पुण्याचा महापौर भाजपचा होईल। अण्णा जर पाहिलं तर प्रामुख्याने महाराष्ट्रामधील पुणे महापालिकेची निवडणूक ही चर्चेत होती। मुरलीधर मोहोळ विरुद्ध अजित पवार जे की पालकमंत्री आहेत अशी लढत पाहायला मिळालेली होती। त्यांनी तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा केले। नाही, माझ्यावरती त्यांनी काय काय केलं मला सगळं माहिती। मला असं वाटतं की आमचे पुणेकर खूप सुज्ञ आहेत। पुणेकर जे पाहतात 2017ला तुमची सत्ता महानगरपालिकेतनं का गेली, पुणेकरांनी तुम्हाला घरी का बसवलं, तर 25, 30, 40 वर्ष तुम्ही ज्या पुण्यात राज्य केलं, काय केलं पुण्याचं, पुण्याच्या भविष्याचा पुढच्या 25-50 वर्षाचा विचार कधी केलात का? यांनीच बांधलेले पूल यांना पाडावे लागले। त्याचं कारण काय? ना नियोजन, ना त्याचं विजन आणि भ्रष्टाचार। यांच्याच काळात यांचाच शिक्षण मंडळाचा अध्यक्ष सहित त्यांचे सगळे सदस्य जेलमध्ये होते भ्रष्टाचाराच्या। मला असं वाटतं त्यांनी भ्रष्टाचारावर काय बोलावं। त्यामुळे पुणेकरांनी आमचं काम पाहिले, आमच्यावरचा विश्वास पुणेकरांचा हा सातत्य नाही। सगळ्या निवडणुका बघा, तुम्ही महापालिकेची निवडणूक बघा, तुम्ही विधानसभेची निवडणूक बघा, तुम्ही लोकसभेची निवडणूक बघा, पुणेकर पूर्णपणे आमच्या सोबत आहेत, आम्हाला साथ देत आहेत, आशीर्वाद देत आहेत। मी आज 15-20 दिवस पुण्यामध्ये सगळ्या भागामध्ये फिरलो, सगळीकडे मी आज जो काही प्रवास केला आहे त्याच्यामधनं हे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, प्रतिक्रिया ह्याच आहेत की आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत आहोत। त्यामुळे मोदीजींसोबत आहेत, देवेंद्रजींच्या सोबत आहेत, पुणेकर हे भाजपसोबत आहेत। म्हणून 120-25 जागा घेऊन पुण्याचा महापौर पुणेकर हे भाजपचाच करणार। आणि विरोधकांकडून अनेक ठिकाणी ईव्हीएम मध्ये गडबड होती असा आरोप जो आहे तो केला जातोय। नाही, आता हे रडगाणं सुरू होणार। तुम्ही पण आता उद्या प्रश्न नाही विचारला ते तुम्ही विचारू नका, समोर तेच येईल। त्यामुळे आता ही सवय झाली, कुठे जिथं त्यांचं सरकार आलं, सत्ता आली, तिथं ईव्हीएम ओके होतं, जिथं पराभव झाला म्हणजे काय आज सुरू झालं, त्यांना कळलं आपलं हरतोय, ईव्हीएम वरती बोलणार ते ईव्हीएम ईव्हीएम ईव्हीएम। अण्णा चांगला टक्का वाढावा यासाठी मतदारांना थेटपणे काय सांगा? नाही, मला असं वाटतं की पुणेकर जनता सुज्ञ आहे। पुणेमध्ये नेहमीच मतदानाची टक्कर खूप चांगली असते, पण लोकशाहीनं आपल्याला संविधानानं जो आपल्याला अधिकार दिलाय तो अधिकार निश्चितपणे आपण बजावला पाहिजे। त्यामुळे पुणेकरांना आपल्या माध्यमातून हे आवाहन करेन की आपण सर्वांनी बाहेर पडावं, मतदान करावं आणि या विकसित पुण्याच्या संकल्पाला साथ द्यावी। हे होते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मतदानाचा हक्क पुणे महापालिकेसाठी या ठिकाणी बजावलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।